असं एक सर्कल तुम्हाला जे दिलेलं नाही नंतर तुम्हाला झेरॉक्स देणार आहे. हे बघा असं एक सर्कल आहे, एका कागदावरची सर्कल आहे, हा इथे ब्लॅक स्पॉट आहे, बरोबर. तर हे त्याची झेरॉक्स काढून घ्या आणखीन एक तुम्ही स्वतः, आणि त्यानंतर हे भिंतीला लावा. कागद हे सगळे कागद आहे, आणि एका खुर्चीवरती असं बसायचं. खुर्चीवर बसा. बिंदू काय असायला पाहिजे तुमच्या नजरेसमोर, डोळ्यासमोर असायला पाहिजे. वर पण नको, खाली पण नको. या पद्धतीने लावायचं आहे. आणि मग त्या मधल्या बिंदूकडे, त्या मधल्या बिंदूकडे एक टक बघायचं. जेवढे शक्य असेल तेवढे डोळे उघडे ठेवायचे आणि मग एक टक बघायचं. मन भटकले तर आणायचं आहे, पुन्हा त्या बिंदूवर लावायचं, बघा ना. आणि जेव्हा डोळे थकतील तेव्हा थोडंसं बंद करा, पुन्हा उघडा, पुन्हा तिकडे बघा. पुन्हा डोळे थकले, बंद करा, पुन्हा उघडा, पुन्हा इकडे बघा. असं सुरुवातीला काय करायचं आहे, सुरुवातीला एक 10 मिनिटं करायची. उद्यापासून काय करायचं, एक 10 मिनिटं एक टक बघण्याचा सराव करा. त्याच्यानंतर एका आठवड्याभरानंतर करायचं 15 मिनिटं बघायचे. 15 मिनिटं बसून पाहिजे, एक टक बघायचे. त्याच्यानंतर आणखी काही दिवसांनी काय करायचं, अजून एका आठवड्यानंतर 20 मिनिट बघायचे. 20 मिनिट त्या एक टक बघायचे. आणि बघून झाले ना, गार पाण्याने डोळ्या धुवून घ्यायचे, नाही गार पाण्याने. तर इथं लक्षात घ्या, जर तुम्ही त्या बिंदूवरती 1 मिनिट जर कॉन्सन्ट्रेट होऊ शकला, मनात कुठले विचार नाही, पूर्ण आपण त्या बिंदूकडे एक टक असं बघतो, 1 मिनिट बघतो आपण, तर 1 मिनिट जर बघू शकला तर तुमच्या अभ्यासामध्ये 1 तास कॉन्सन्ट्रेशन. फक्त 1 मिनिटामध्ये 1 तास तुम्ही पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकता. तुम्ही कुठं बसलाय, कसं बसलाय ते भान सुद्धा राहणार नाही, पूर्ण तुम्ही अभ्यासामध्येच गुंतलेला असणार. तुम्ही जर 2 मिनिट जर कॉन्सन्ट्रेट करू शकला पूर्ण, तर तुम्ही 2 तास इकडे अभ्यास करू शकता. त्यामुळं 1 महिना हे कंटिन्यू करायचं. महिन्यामध्ये कमीत कमी तुम्ही 3 मिनिट तरी पूर्ण एकाग्रतेने ते बघितलं पाहिजे. असं जर तुम्ही करू शकला ना मित्रांनो, तर तुम्ही अगदी पूर्ण एकाग्रतेने वर्गामध्ये लेक्चर ऐकू शकता, अभ्यास करू शकता, किंवा कुठलंही काम तुम्ही एकाग्रतेने करू शकता. आणि याचे भरपूर फायदे आहेत. तुमची विल पॉवर वाढणार आहे. विल पॉवर म्हणजे काय, नंतर असं होणार आहे 1 महिन्यानंतर तर तुम्ही विचार करेल मला हे पाहिजे, तर त्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात. तुमची इच्छाशक्ती वाढणार आहे, विल पॉवर वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे भरपूर फायदे आहेत. जर समजा एखाद्याला झोप व्यवस्थित लागत नसेल, एखाद्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू आहे, किंवा तो सारखा एखादा माणूस टेन्शन मध्ये असेल, तर अशा लोकांनी कंपल्सरी रोज 20 मिनिटं त्राटक करायचं. रोज 20 मिनिट त्राटक केलं ना, तुमच्या डोक्याचा ताण तणाव निघून जाणार आहे, टेन्शन निघून जाणार आहे, मनाला एकदम छान वाटणार आहे, रात्री एकदम मस्त झोप लागणार आहे, आणि एकाग्रता प्रचंड वाटणार आहे, आणि विल पॉवर वाढणार आहे. तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने कामं होत राहतात, घटना घडत राहतात. त्यामुळे याची भरपूर फायदे आहेत. तर हे करायचं. त्राटक म्हणजे काय, लक्षात आलं का? ओके, हे एक ठरलेली वेळी ठरलेली जागी करायचं. एकदा समजा तुम्ही रात्री 10ला ठरवला, रात्री 10ला मी करणार आहे, तर बरोबर 10 वाजता जाऊन तिथं त्राटक करायला बसायचं आणि 10 वाजून 20 मिनिटांनीच उठायचं. सुरुवात तुम्ही काय करा, 5 मिनिटांनी करा, फार एक आठवडा 5 मिनिटं करा, त्यानंतर 10 मिनिटं करा दुसऱ्या आठवड्यात, त्यानंतर 15 मिनिट, त्यानंतर 20 मिनिट. आणि 20 मिनिटं जे आहे एकदा बसलं तर 20 मिनिट अजिबात उठायचं नाही, आहे त्या ठिकाणी पूर्ण एकाग्रतेने ते बघत राहायचं. तुमच्यामध्ये अनेक अशा चमत्कारिक शक्ती डेव्हलप होतात, लक्षात घ्या. ह्याला आपण त्राटक म्हणतो. एकाग्रतेसाठी प्रचंड उपयुक्त आहे. मी ना, आम्ही जेव्हा 8वीला होतो, तर 8वीला असताना एक माणूस बंगालची ह्याच्यामधून आला होता, बांगलादेशमधून. तर तो काय करायचं माहिती आहे का, एक कागद रोडवर कागद पडला असेल, तर रोडवर कागद पडला असेल असं तो नजरेनं बघायचा. नजरेनं गेले ते कागद पेट घ्यायचे, कागद पेट घ्यायचे. असं पालीला बघायचं, भिंतीवरचं पाल असं बघितलं ना की पाल तुटून पडायचे, आपलं खाली पडायचे. त्यानंतर एका आदिवासी भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जवळ एक आदिवासी माणूस आहे. तर तो काय करतो माहिती आहे का, एखादी झाड असेल
तर त्या झाडाकडे एकटक असं बघतो आणि असं करतो. असं केल्यावर ते झाड तुटून पडतं. ही जी शक्ती आहे ना ही त्राटकामध्ये आहे. एखादा माणूस जर समजा वर्षानुवर्ष करत असेल तर त्याच्यामध्ये ही पॉवर्स डेव्हलप होतात. पण आपल्याला काही एका व्यक्तीसाठी कमीत कमी 1 महिने करायचं आहे. आणि जर समजा एखादा माणूस जास्त चंचल असेल तर मात्र त्यांनी काय करायचं, कंटिन्यू 2 महिने तरी केलं पाहिजे. पण एकदा जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यभरासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढणार. हे लक्षात घ्या, आयुष्यभरासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. तुमच्या मनावर तुमचं नियंत्रण येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट टेक्निक आहे प्राणायाम. त्यानंतर सेकंड टेक्निकला श्वासावर लक्ष केंद्रित करणे. श्वासावर लक्ष केंद्रित करणे. तर एकाग्रता वाढवण्याचं आणखीन एक टेक्निक म्हणजे श्वासावर लक्ष द्यायचं. म्हणजे काय करायचं बघा, तुम्हाला ज्या ज्या वेळ आहे, समजा वर्गामध्ये तुम्ही बसलेले आहे, वेळ आहे, पिरियड ऑफ आहे, किंवा बसमध्ये तुम्ही आहे, कुठेही काय करायचं, डोळे बंद करून बसा आणि डोळे बंद करून ना तुमचं जे काय रेग्युलर श्वास आहे त्याच्यावरती लक्ष द्यायचं. आपला श्वास आत येतोय, बाहेर जातोय, आत येतोय, बाहेर जातोय. फक्त त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. तुम्हाला न सांगता एकही श्वास आत जायला नको, एकही श्वास बाहेर जायला नको. पूर्ण आपलं लक्ष त्या श्वासाकडे पाहिजे. असं जर तुम्ही रोज 15 ते 20 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं प्रॅक्टिस केला तर तुमच्या मनावर प्रचंड नियंत्रण येतं, प्रचंड कॉन्सन्ट्रेशन आहे. तुम्ही सगळे काम पूर्ण एका ठिकाणी करू शकता. आणि याच्यामुळे आध्यात्मिक प्रगती होतं. लक्षात घ्या, श्वासावर लक्ष केंद्रित करत जर तुम्ही गेला आणि असे बरेच दिवस जर तुम्ही केला ना तर तुम्ही देवाच्या जवळ जाता. ज्याला आपण ध्यान समाधी म्हणतो, ही जी लोक मोठमोठे लोक असतात ना, स्वामी समर्थ आहे, साईबाबा आहे, आणखी कोण मोठमोठे संत लोक आहेत, ही लोक काय करत होते, डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष देत होते. आणि असं जर 5-6 वर्ष जर केलं तर ती माणसं संत होतात, ती माणसं देव होतात. कारण श्वासामुळे मन पूर्ण एकाग्र होतं. आणि पूर्ण एकाग्र झालं की निर्विचार अवस्थेत जातं. निर्विचार अवस्थेत गेलं ना मग देवाचा कॉन्टॅक्ट होतो, देवाशी कम्युनिकेट होतो. आणि एकदा देवाशी कम्युनिकेट झाला ते कधी तुटत नाही. मग ते संत होतात. मग ते कुणाचे भविष्यकाळ सांगू शकतात, भूतकाळ सांगू शकतात, मागचा जन्म सांगू शकतात, पुढच्या जन्मी काय होणार हे सांगू शकतात, काही करू शकतात. ते ह्यांना आपण म्हणतो संत लोक. मग हे संत बनण्याचं टेक्निक काय आहे, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आपल्याला फक्त एकाग्रता जर वाढवायचं असेल तर 1 महिने काय करायचं आहे, श्वासावर लक्ष द्यायचं. मग सकाळी 1 महिना करा, सकाळी श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचं टेक्निक करा आणि संध्याकाळी काय करू शकता, त्राटक करा. असं जर तुम्ही 2 टाइम केला ना प्रचंड इफेक्ट होतो. तुम्ही आता जे आहे ते 1 महिन्याने राहणार नाही. तुमचं मन एकदम शांत होणार आहे, राग येणार नाही, चंचलता नाही, अस्वस्थ नाही, एकदम मस्त वाटणार आहे तुम्हाला. लक्षात आलं, श्वासावर लक्ष केंद्रित करणे. ही टेक्निक समजले का, आपण नंतर करून घेऊया, 10-15 मिनिटाने करून घेऊ. चला, थर्ड टेक्निकला एकाग्रता वाढवण्याचे. अंतरप्रतिमा ध्यान. अंतरप्रतिमा ध्यान हे पण तुम्ही कुठेही करू शकता. अंतरप्रतिमा ध्यान किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणे हे 2 टेक्निक तुम्ही कुठेही करू शकता. आता अंतरप्रतिमा ध्यान म्हणजे काय आहे, या अंतरप्रतिमा ध्यानाने स्मरणशक्ती पण वाढते आणि एकाग्रता पण. हे दोन्ही गोष्टी वाढतात त्याच्यात. मग हे करायचं काय, तर डोळे बंद करून बसायचं आहे आणि तुमच्या जॉमेट्रीमध्ये जे डायग्राम्स असतात, आकृत्या असतात, फिगर्स जे असतात ना ते मन पटलावरती आणायचे. फॉर एक्झाम्पल सर्कल, डोळे बंद करायचे आहे आणि मन पटलावर असं सर्कल आहे अशी कल्पना करायची आणि ते सर्कल मन पटलावर स्थिर ठेवायचं. त्याच्याकडे बघत राहायचं त्या सर्कलवरती कल्पनेने. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ट्रायंगल, एक त्रिकोण, मन पटलावरच असं एक त्रिकोण आहे अशी कल्पना करा आणि त्या त्रिकोणाकडे असं एकटक बघत राहा. थोड्या वेळाने ते निघून जाईल, पुन्हा ते व्यवस्थित त्रिकोण काढा, पुन्हा त्याच्यावर एकटक असं बघत राहा.
त्याच्यामुळं मेंदूतलं न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणून किंवा मेंदूतली जी पेशी आहेत ना, पेशा अतिशय ऍक्टिव्ह होतात. त्यामुळे मेंदूची सगळी कामं व्यवस्थितपणे तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वाढणार आहे, चांगले विचार येणार, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये एकाग्रता वाढणार आहे, तुमच्यामध्ये स्मरणशक्ती वाढणार आहे, तुम्हाला चांगले चांगले आयडिया सुचणार आहे. म्हणजे हे सगळं जे मेंदूचं काम म्हणून जे आहे ते अतिशय व्यवस्थित होण्यासाठी हे अंतर्प्रतिमा ध्यान आपण म्हणतो ते केलं जातं, हे सुचवलं जातं. लक्षात आलं? इथं काय करायचं आहे? डोळे बंद करून तू सांग काय करायचं. हा, अंतर्प्रतिमा ध्यानामध्ये काय करणार? हा, डोळे बंद करून बसायचं आहे आणि मन पटल्यावर काय करायचं आहे? वेगवेगळ्या आकृत्या आहेत. एकदा सर्कल बघा, एकदा त्रिकोण बघा, हा एकदा चौकोन बघा. अशा पद्धतीने मन पटल्यावर आकृत्या बघत बसायच्या. एक 10 ते 15 मिनिटं. याच्यातनं आपोआप कळणार आहे मनात एकाग्रता वाढणार आहे, स्मरणशक्ती वाढणार आहे, कल्पकता वाढणार आहे, क्रिएटिव्ह आयडियाज येणार आहेत. हा, अशी भरपूर कामं त्याच्यात होत असतात. त्यानंतर लास्ट प्राणायाम आणि योगासन. प्राणायाम आणि योगासन. तर बघा, तुम्हाला शिकवलेली प्राणायाम आता 2 शिकवलेत ना. असा हात वर करायचे आणि श्वास घेणे आणि श्वास सोडणे आणि एक असं मान खाली वर. हा, हे 3 प्राणायाम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे. तर हे मान खाली वर जे तुम्ही करताना त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला सांगतो, एवढी इफेक्टिव्ह प्राणायाम येते. तुमच्या मेंदूमध्ये जवळजवळ 80% पेशी हे सुप्त अवस्थेत असतात, ते काम करत नसतात, कारण त्यांना तुम्ही कामच लावत नाही. आणि जर समजा तुम्ही हे प्राणायाम केला अशा पद्धतीचं, तर तुमच्या मेंदूतील जी पेशी आहेत त्यांना ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळाल्यानंतर त्या पेशी काम करायला लागतात. मग आता जे तुम्ही काम करता त्याचे कितीतरी पटीने जास्त काम करू शकता. हा एक फायदा त्याच्यावर आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक फायदा काय आहे, जर ही प्राणायाम जर तुम्ही कंटिन्यू केला तर तुमचं रंग जे आहे पूर्णपणे बदलून जातं. तुम्ही काळे असाल तर गोरे होता, तुमच्या चेहऱ्यावरती तणाव असेल, तुमच्या चेहऱ्यावरती ताण असेल, टेन्शन असेल, तर तुमचा चेहरा अट्रॅक्टिव्ह दिसणार, एकदम असं फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार. म्हणून ना गोर रंग बदलण्यासाठी, मेंदूतल्या पेशीने ऍक्टिव्ह करण्यासाठी ही कंपल्सरी प्राणायाम आणि ताण तणावापासून मुक्त होण्यासाठी, टेन्शन चेहऱ्यावर सतत टेन्शन आहे, ताण आहे, की सगळं हे एकमेव प्राणायाम निघून जातं. आणि विद्यार्थ्यांसाठी आणि मुलींच्यासाठी ते अतिशय उपयुक्त प्राणायाम आहे. फक्त करताना मानेची काळजी घ्या, एकदम असं जोरात करून मानेला जाऊ नये नाही, त्याची फक्त काळजी घ्यायची, एवढंच त्याच्यामध्ये आहे. पण हे रोज करायला. त्यानंतर हा हू जे तुम्ही केला 1 2 1 2, ते पूर्ण शरीराला तुम्हाला ऊर्जा मिळते. आणि श्वास घेणे श्वास सोडणे हे 2 टेक्निक आहे. संपूर्ण शरीर एनर्जेटिक फ्रेश वाटतं की नाही केल्यानंतर, प्राणायाम फ्रेश होते. ते कशामुळं? पूर्ण शरीराला ऊर्जा मिळते. आणि म्हणून तुम्ही कधीही थकणार नाही, कधी दमणार नाही, तुम्हाला कंटाळा येणार नाही. तुम्ही अभ्यास करताना जे थकता की नाही, दमतं की नाही, तर ते कशामुळे दमतात? त्याच्यामुळे थकता तुम्ही, तुमच्यातील ऊर्जा संपलेला आहे म्हणून तुम्ही दमता. पण ही प्राणायाम जर तुम्ही केला 3 तर अजिबात कंटाळा येणार नाही, अजिबात थकवा येणार नाही. सतत तुम्ही फ्रेश राहता, कार्यक्षमता वाढणार आहे. तुम्ही जर आता समजा 3 तास अभ्यास करत असाल दिवसात ना, तर रेग्युलर जर तुम्ही प्राणायाम केला ना 6 तास अभ्यास करू शकता, न थकता 6 तास तुम्ही अभ्यास करू शकता. एवढी ऊर्जा आज तुम्हाला मिळणार आहे. म्हणून ती प्राणायाम हे कंपल्सरी करायचं. त्याच्यानंतर ही एकाग्रता वाढवण्याची टेक्निक, ह्याच्यामध्ये कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत? लक्षात आले का? काय दिसलं? हा, 3 केले की तुम्ही. एक कसा पायावरती करून असं केलं की नाही, पायावर केलं. आणि त्याच्यानंतर दुसरं काय केलं, मान खाली. आणि तिसरं काल आपण केलं होतं, श्वास घेणे सोडणे, घेणे सोडणे, घेणे सोडणे. हे 3 करायचे, कंपल्सरी 3 करायचे. ओके.
आणि ही प्राणायाम करणारा माणूस कधी आजार पडत नाही, लक्षात घ्या, कधीही आजार पडत नाही, काही असू दे कुठलेही आजार पडत नाही. त्या पद्धतीने हे सगळं करायचं. आणि त्याच्यानंतर तिथं अजून एक अभ्यास करत असताना असं म्हणा, त्या अभ्यास करत असताना अभ्यास करताना काय करायचं बघा, की तुमचं मन भटकणार आहे. तुम्ही पुस्तक हातात घेतलेले, वही हातात घेतलेले आहे, पण मन मात्र त्या वहीवरती नाहीये, पुस्तकावरती नाहीये. तुमचं मन सतत काय करत असतं का, इकडे तिकडे भटकत असतं. मग अशा वेळी काय करायचं, सवय एक ठेवा. काय सवय ठेवायचं आहे, की ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असताना जर समजा तुमचं मन बाहेर गेलं ना, त्याला लगेच सांगायचं कम बॅक. काल सांगितल्याप्रमाणे परत ये, अभ्यास कर, परत ये, अभ्यास कर. आपलं लक्षात आलं आहे माझं मन तर इथं नाहीच आहे, लगेच काय करायचं, परत ये, अभ्यास कर. असं जर तुम्ही मनाला ऑर्डर दिलं की नाही, मन आपोआपच भटकायचं बंद करतं. परत ये, अभ्यास कर, मनाला ऑर्डर देणे. मना पहिला पॉइंट, मनाला ऑर्डर देणे, परत ये, अभ्यास कर. ओके. त्याच्यानंतर आणखीन एक अभ्यास करताना काय करायचं बघा रे, मन भटकते नाही. मग काय होतंय, कशामुळे भटकत असते मन, तुम्हाला सांगतो. आज मध्ये काय प्रोसेस होत असते, की तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता, बाहेर असं काहीतरी आवाज येतो. मग लगेच तुमचं एक मन विचारतं, कशाचा आवाज असेल. मग तुम्ही लगेच त्याला उत्तर देता, कोणतं निवडून आला असेल. लगेच ते आणि क्वेश्चन विचार, मग कुठल्या पक्षाचा असेल. मग तुमचं मन म्हणतो तो राष्ट्रवादीचा असेल, आणखी नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. काय अशा मग कुठली इलेक्शन, मग आमदारकीचे इलेक्शन, खासदारकीचे इलेक्शन. एकदा जर तुम्ही त्या मनाला उत्तर देत गेला तर मात्र तुमचं पुस्तक तिथंच राहणार. तुम्ही कुठून सगळं भरकटून देता. जरी सरपंचापासून पंतप्रधानपर्यंत राहून मग नंतर लक्षात येतं आपण इथं नव्हतोच अर्धा तास. बघ ना, म्हणून इथं काय करायला पाहिजे, जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळी मन जर समजा काहीतरी तुम्हाला विचारलं प्रश्न, मग लगेच काय करायचं, त्याला टॉपिक असं म्हणायचं. मनामध्ये काहीतरी प्रश्न आले की तिथं त्याला थांबवायचं, उत्तर द्यायचं नाही, स्टॉप इट. लक्षात आलं, असं म्हणा. मनामध्ये प्रश्न येताच उत्तर देऊ नका, स्टॉप इट असं म्हणा. ही सवय लावायचंच आहे आजपासून, लक्षात ठेवा. काहीतरी प्रश्न आला तर उत्तर द्यायचं नाही, आपण टॉपिक बस, बोल नको, विचार नको, अशा पद्धतीने आपण म्हणतो की नाही, त्या पद्धतीने तुमच्या मनाला सांगायचं. मग ते प्रश्न विचारते बंद. आणखी नाही कसं की अभ्यास करताना आणि काय करायचं बघा, आणि एक करायचं आहे ते म्हणजे आपलं मन का भटकतं, त्याचं आणखीन एक कारण असं आहे की आपल्या मनामध्ये ना प्रचंड क्षमता आहे. आपल्या मनाकडे एवढी क्षमता आहे की नाही, एका मिनिटामध्ये जवळजवळ 20,000 शब्द, 20,000 वाक्य ग्रास्प करण्याची क्षमता आपल्या मनाकडे. एका मिनिटामध्ये 20,000 शब्द आपण समजून घेऊ शकतो, वाक्य समजून घेऊ शकतो, एवढी क्षमता आहे. परंतु आपण काय करतो, आपण आपल्या मनाला तेवढ्या क्षमतेचं काम देत नाही, त्याच्या पोती इतकं काम देत नाही. आपण एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त 150 शब्द वाचतो. जास्तीत जास्त आपण एका मिनिटामध्ये 150 शब्द वाचतो, ते पण स्पीड वाचलं तर, आणि स्लो वाचलं तर 70-80 शब्द वाचत असतो. पण लक्षात घ्या,
त्याला 20,000 शब्द समजून घेण्याची कॅपॅसिटी आपल्या मनाकडे आहे. आणि जर तुम्ही 70-80 शब्द जर त्याला दिला तर राहिलेली क्षमता त्याची शिल्लक राहते. आणि क्षमता शिल्लक राहिल्यामुळं आपलं मन काय करतं बघा, भटकायला. असं ते आपलं मन काय करतंय, ते भटकायला. आता हे मुलं जे असतात हे मुलं चंचल काय असतात, त्याच्या मागे हेच कारण आहे. मुलांच्या मध्ये प्रचंड क्षमता असते, ऊर्जा असते. ती ऊर्जा असल्यामुळे ना त्यांच्या ऊर्जे इतकं एनर्जी आपण काम देत नाही त्यांना. आणि म्हणून ते एक्सेस ऊर्जेचा वापर ह्या दंगा करण्यामध्ये घालवतात. म्हणून अशा मुलांना काय केलं पाहिजे, त्यांना सांगायचं शाळेचं एक 10-15 राऊंड मारून नये. 10-15 राऊंड मारून आला सगळी ऊर्जा संपून जाते. मग आपलं शांत कोपऱ्यात बसून जातो. ग बसले आपण कितीही सांगितलं तर ते ऐकणारच नाही. कारण ऊर्जा जेवढी जास्त असते की नाही त्याला समोर काम कमी वाटतं की नाही. तसं आपल्या मनामध्ये एवढी क्षमता आहे की त्या क्षमतेपेक्षा आपण फारच कमी काम देतो त्याला. आणि म्हणून मन काय करतंय, अरे काम तर आपल्याला 70 शब्द लक्षात ठेवायचं आहे, म्हणून बाकीचं भटकून येते, तिकडे जा तिकडे जा असं करतं. कारण त्याची कामच कमी येतं लक्षात आलं. म्हणून काय केलं पाहिजे, वाचत असताना वेगात वाचा, स्पीड मध्ये वाचा. तुम्ही आता जे स्पीड मध्ये वाचताना त्याच्यापेक्षा जरा जास्त स्पीड मध्ये वाचा नेहमी. जेव्हा स्पीड मध्ये वाचल्यामुळे काय होतंय की तुमचं मन भटकायचं थांबतंय. लक्षात आलं. दिलेला थर्ड टेक्निक वेगात वाचणे, नेहमीपेक्षा वेगात वाचणे. नेहमीपेक्षा वेगात वाचणे, स्पीड मध्ये वाचणे. तुम्ही जर स्लो वाचला तर मन भटकणार म्हणजे भटकणार, कारण त्याला कामच मिळत नाही. तुम्ही नेहमीपेक्षा जास्त स्पीड वाचायला लागला आणि रोज स्पीड वाढवत जायची, मग मात्र मन फुल्ली कॉन्सन्ट्रेट होतं. आपण म्हणतो नाही एखादा मुलगा असं एकदम स्पीड गाडीतून जात असतो, लोक काय म्हणतात ते मरणार, तो मरणार, पण ऍक्च्युली तो मरत नाही. तो मरत स्लो जाण्याचा ऍक्सिडेंट करत असतो, पण तो मुलगा ऍक्सिडेंट करत नाही. त्याचं कारण काय, जेव्हा तो फास्ट मध्ये असतो ना तो फुल्ली कॉन्सन्ट्रेट असतो, पूर्ण एकाग्रतेने तो चालवत असतो. जो असा हळूहळू चालवतो ना मग त्याचं मन कुठेतरी भटकत असतं, म्हणून तो धडक देत असतो. कोणतंही काम तुम्ही जर फुल स्पीडने केला तर ते काम एकतर कमीत कमी वेळामध्ये तर होणार आहे आणि त्याच्यातून पूर्ण एकाग्रतेने होणार आहे. आणि तुम्ही एकाग्रतेने अभ्यास केला तर आपोआप ते व्यवस्थितपणे लक्षात राहणार. म्हणून वाचन इथून पुढे काय करायचं, थोडंसं स्पीड मध्ये करायचं, लक्षात ठेवा. तर हे एकाग्रतेबद्दल काही क्वेश्चन्स आहेत का, ते करायला पाहिजे. लक्षात आलं. एक तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, 1 महिना तुम्हाला हार्डवर्क करायचा होता. 1 महिना हार्डवर्क केला ना आयुष्यभर तुमच्यासाठी अतिशय चांगला असेल. आता आपण एक 10 मिनिटं काय करणार आहे, डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. टेक्निक करा. ओके. आता पूर्णपणे शरीराचा हालचाल न करता फक्त मी तुमच्याकडे 7 मिनिट करून देतो, 7 मिनिट. पण 7 मिनिटामध्ये जरा पण हालचाल करायची. एखाद्याने जरी हालचाल केला, जरा तरी बोट असा हलवला, मान हलवला तर मी बाहेरच पाठवला. फक्त 7 मिनिटं पूर्ण शांत बसून राहायचं. तुम्ही पहिला शरीर शांत ठेवलं ना मन आपोआप शांत होतं, हे लक्षात ठेवायचं. आणि शरीरामध्ये हालचाल केला तर मन मात्र भटकायला. त्यामुळे पहिलं काम आपलं शरीर स्थिर ठेवायचं. काय वाटतं ते झालं तर हालचाल नाही. 7 मिनिटं मोजून म्हणजे मोजून 7 मिनिटं शांत बसून राहायचं. आणि करायचं काय, तर तुमचं जे काही श्वास आहे, श्वास आत येतोय बाहेर जातो, आत येतोय बाहेर जातो, नॉर्मल आहे. तर त्या नॉर्मल श्वासावरती लक्ष केंद्रित करा. तुम्हाला न सांगताना एकही श्वास आत जायला नको, एकही श्वास बाहेर यायला नको. एवढं काम करायचं. पूर्ण शांत स्तब्ध, शरीराची हालचाल अजिबात नको. श्वासावर लक्ष केंद्रित करा, डोळे बंद करून.
बाहरी दुनिया से काटकर उसके मन पर यह प्रभाव दिया जा सकता है कि तुम केवल मेरी ही आज्ञा पालन करोगे या मुझे ही चाहोगे, जो मैं कहूंगी तुम्हें वही कार्य करना है। और फिर जब उसे चेतनावस्था में लाया जाता है तो उसके मन पर जो बिंब दिया गया है वह अपने आप में स्थायी रह जाएगा और उसके मन से घृणा या क्रोध अपने आप में समाप्त हो जाएगा। वह उसको चाहने लग जाएगा, उसके प्रति अनुरक्ति पैदा करने लग जाएगा, उसके प्रति चाहत बढ़ जाएगी। इसलिए मन पर जो विचार बिंब प्रेषित किए जाते हैं उसको सम्मोहन विज्ञान कहा जाता है। और फिर सम्मोहन विज्ञानी यदि योग्य हो, अभ्यासरत हो, तो इस मन से भी आगे जो अंतर्मन है, अंतश्चेतना है, इनर कॉन्शियस है, वहां तक उस व्यक्ति को ले जाकर खड़ा कर देता है। वो बाहर दुनिया से कट जाता है, बाहर दुनिया का प्रभाव उस पर होता नहीं, मस्तिष्क का प्रभाव उस पर नहीं होता, बुद्धि या तर्क उसके ऊपर हावी नहीं होते और वह मन पर आकर के खड़ा हो जाता है, मन की गिरफ्त में आ जाता है। जो मन कहता है उसी को मानने लग जाता है और सम्मोहन विज्ञान इसको और आगे ले जाकर के अंतर्मन तक खड़ा कर देता है और हमेशा हमेशा के लिए कोई भाव या कोई बिंब या कोई वस्तु या कोई तथ्य उसके अंतर्मन में अंकित कर देता है। और जब ऐसा हो जाता है तो वह हमेशा हमेशा के लिए स्थायी रूप से उसके मन में यह भाव या बिंब स्थापित हो जाता है। और ऐसा सहज सरल संभव है। जो कुछ मैंने ऊपर बताया है, इन प्रयोगों को मैंने हजारों बार हजारों लोगों पर किया है और एक भी घटना ऐसी नहीं हुई कि उसमें असफलता मिली हो। 100% सफलता मिली। इससे विश्वास जमा कि सम्मोहन विज्ञान अपने आप में प्रामाणिक है, अपने आप में क्रांतिकारी है। इसके माध्यम से जिस प्रकार से भी चाहें, जो भी चाहें, कार्य संपन्न करवाया जा सकता है, किया जा सकता है। पत्थर दिल को भी अपने अनुकूल बनाया जा सकता है। किसी के भी मन में घृणा या क्रोध पैदा किया जा सकता है। यहां तक कि जज को भी अपने अनुकूल बनाया जा सकता है, वकील को भी अपने अनुकूल किया जा सकता है, ऑफिसर को अपना वशवर्ती बनाया जा सकता है, किसी पुरुष या स्त्री को अपने वश में किया जा सकता है, पूरी भीड़ को अपने अनुकूल बनाया जा सकता है, बुरी आदतों से छुटकारा पाया जा सकता है, अपने आप को सजेशन देकर के अपने आप को सम्मोहित करके सारी समस्याओं से मुक्ति पाई जा सकती है और तनावों से छुटकारा मिल सकता है।